बाबासाहेबांनी आम्हाला शिकविलं की न्यायासाठी लढा. जे न्यायासाठी लढत असतील त्यांना साथ द्या, पाठिंबा द्या, मदत करा. आणि महाराष्ट्रातील गरजवंत गरीब मराठ्यांचा लढासुद्धा त्यांच्या न्यायासाठीच आहे. मराठा बांधव कशामधून आणि कुणामधून आरक्षण मागतायत, त्यांना आरक्षण कसं द्यायचं, ओबीसीमध्ये द्यायचं की स्वतंत्ररित्या द्यायचं, हा प्रश्न सरकारचा आहे. तर त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण आजपर्यंत मी महाराष्ट्रातील 500पेक्षा जास्त गावांमध्ये व्याख्यानासाठी फिरलो. जिथे जिथे मराठा बांधवांबरोबर भेट झाली तिथे मला प्रकर्षाने एकच जाणीव झाली की त्यांच्या पिढीसाठी त्यांना आरक्षणाची आता नक्कीच गरज आहे. आणि आपण सुद्धा राहत असाल त्या गावात नक्कीच मराठा बांधवांची भेट घ्या. तुमच्याही लक्षात येईल की खरोखर त्यांच्या पिढ्यांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांना आरक्षणाची आता नक्कीच गरज आहे. म्हणून सरकारने त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. मराठा बांधवांचा हा लढा त्यांच्या न्यायासाठी आहे आणि बाबासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे त्यांच्या न्यायाच्या लढाईत आमची त्यांना पूर्णपणे साथ आहे. आणि त्यांना साथ म्हणून माझ्याकडून माझ्या सर्व बुद्धिस्ट बांधवांच्या वतीने 3000 पाण्याच्या बॉटल आणि 3000 चिवड्याची नाश्त्याची पॅकेटे आम्ही घेऊन मुंबईला निघालो. हा व्हिडिओ अगोदरच्याच दिवशी बनविण्यात आला. त्या कारणाने जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत हे सर्व मुंबईला पोहोचलेलं असेल. आणि ही साथ सोबती मराठा बांधवांनी आमच्या लढ्यात आम्हाला साथ द्यावी, मदत करावी ही अपेक्षा ठेवून मुळातच नाही आहे, तर निस्वार्थ भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही ही मदत, ही साथ मराठा बांधवांपर्यंत पोहोचत आहोत. जय भीम, जय शिवराय.